ठाण्यात मनसेच्या 2 गटात तणाव निर्माण झाला। विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या वादातून हा वाद पेटलाय। नाराज कार्यकर्त्यांनी मनसे कार्यालयाबाहेर शहराध्यक्षांविरोधात घोषणाबाजी केली। तसंच ठाण्यात मनसेची बैठक सुरू असताना शहराध्यक्ष निलेश चव्हाण आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या शाब्दिक चकमक उडाली। आंदोलनकर्त्यांनी शहराध्यक्ष निलेश चव्हाण यांना पदावरून हटवण्याची मागणी केली। त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। मी या प्रश्नामध्ये संभ्रमात पडलोय। एकतर सर्वपक्षीय राजकीय पक्ष आज तरुण मुलांना आपल्या पक्षामध्ये आकर्षण करण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग निवडतात आणि आमचे शहर अध्यक्ष आणि विद्यार्थ्यांना कार्यकारिणी बरखास्त करा अशी दुर्दैवी मागणी करतात। आणि हे आमचं दुर्दैवी आहे की आज आम्हाला आमच्या मागणीसाठी कार्यकारिणी बरखास्त होऊ नये आणि आम्ही हे आज स्टुडंट लोक जे आलेले आहेत बघा मागे सगळे बघा हे सगळे विद्यार्थी आहेत। ते विद्यार्थी सेना परत ठेवा, कार्यरत ठेवा आणि हीच विद्यार्थी सेना भविष्यात महाराष्ट्राला तरुणांपर्यंत पोहोचवायचं कार्य करते। त्यांना सगळ्यांना दाखवण्यासाठी आज आम्ही शहराध्यक्षांना वेळ मागायचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन नॉट रिचेबल लागला आणि दुर्दैव आम्ही आज त्यांच्याशी आम्हाला त्यांच्या अगेन्स्ट घोषणा द्यायची वेळ आली। मेन बॉडीच्या त्यांनी काय कामं केले, काय आंदोलन केलेले सर्वांना त्यांना स्वतःला पण माहिती आहे, तरी पण त्यांनी अशी एवढी टोकाची भूमिका का घेतली? नाही घ्यायला पाहिजे आणि घ्यायला नव्हती पाहिजे। त्यांनी कमीत कमी त्यांनी एकदा तरी आम्हाला विचारायला पाहिजे होतं। विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला विश्वासात घेतलेलं नाहीये आणि स्वतःची मनमानी करत त्यांनी तिकडे जाऊन ती मागणी केलेली आहे। आता ती तर पक्षश्रेष्ठी ठरवतील। आम्ही आमचा निषेध करत आहोत, तो पक्षश्रेष्ठीपर्यंत आम्ही पोहोचवू, त्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याच्याबद्दल निर्णय घेतील।